नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। बघा, तलाठी भरती संदर्भात जे आहेत तर ते आता अपडेट यायला सुरुवात झालेली आहे। बघा, आज देखील न्यूजपेपर मध्ये बातमी आलेली आहे की डिसेंबर मध्ये तलाठी भरतीचे वारे 71 रिक्त पदांमुळे मिळणार पेसा क्षेत्रातील उमेदवारांना दिलासा। लोकमत मध्ये ही जी न्यूज जी आहे तर ते आलेली होती। नेमकी ही जाहिरात कधी येऊ शकते, जळगाव जिल्ह्या संदर्भात काय अपडेट आहे तर ते अपडेट आता पाहून घेऊया। अशाच पद्धतीचे अपडेट वेगवेगळ्या जिल्ह्यांचे जे आहेत ना मित्रांनो तर त्या लवकरच येणार आहे आणि त्या सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या या चॅनलवर जे आहे तर ते बघायला मिळणार आहे। आणि त्यासोबतच तलाठी भरतीची एक नवीन बॅच आपण लॉन्च केली मित्रांनो, एकदम फ्रेश बॅच। तलाठी भरतीमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त निकाल देणारी टीम तुम्हाला गाईड करणार आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये लाईव्ह स्वरूपाची बॅच असणार आहे। लाईव्ह नंतर तुम्ही रेकॉर्डेड बघू शकतात। ही बॅच 5 नोव्हेंबर 2025 पासून स्टार्ट होत आहे। 1499 रुपये एक फुल अँड फायनल फीज असणार आहे आणि याच्यामध्ये आणखी तुम्हाला 10% एक्स्ट्रा ऑफ मिळू शकतं। त्याच्यासाठी फक्त GM10 नावाचा एक कोड यूज करा, आणखी तुम्हाला 10% सूट जी आहे या प्राइस मध्ये मिळून जाईल। बघा मित्रांनो, जळगाव जिल्ह्या संदर्भातली ही अपडेट आहे। बघा, राज्यभरात 2018, 19 आणि 23 मध्ये तलाठी भरती आलेली होती, मात्र जिल्हा प्रशासनानं अनुकंपा धारकांना संधी दिल्याने जिल्हा प्रशासनाला काही दिलासा मिळालेला आहे। तरी देखील बघा, 2 वेळा भरती करून देखील तलाठ्यांची पदे ही भरण्यात आलेली नव्हती, परंतु ही गट क च पद असल्यामुळे येथील अनुकंपाचे तत्वानुसार भरले जातात। तशातच महसूल मंत्री यांनी तलाठी भरतीची प्रक्रिया हाती घेतली असल्याचे जाहीर केलेले। जिल्ह्यातील 71 रिक्त पदांसाठी डिसेंबर अखेरीस भरती प्रक्रिया जी आहे तर ती सुरू होणार आहे आणि यांची पदांची संख्या आणखी जी आहे वाढू शकते। त्यामुळे अतिरिक्त गावांचा पदभारातून अनेक तलाठ्यांना मुक्ती मिळू शकते, कारण की आपण मागे देखील पाहिलं होतं की तलाठ्यांची जवळपास 2471 पद रिक्त आहेत। त्यामुळे एकाच तलाठ्याकडे खूप साऱ्या गावांचा चार्ज आहे आणि त्याच्यामध्ये देखील तलाठी जे आहेत तर ते गावावर जात नाही, तर हा एक इश्यू असतो। सद्यस्थितीत एका तलाठीकडे 3 ते 4 गावांचा कार्यभार दिलेला आहे। प्रत्येक गावाला आठवड्यातून 1 दिवस तलाठी जातो। अनेकदा एखाद्या गावात तलाठी 15 दिवसातून एकदाच येतात। यामुळे शेतकऱ्यांना चावडीच्या पायऱ्या किमान 4 ते 5 वेळा चढाव्या लागतात। तलाठ्यांचा भार अनेकदा कोतवालांवर देखील येतो। बघा, शासनाने कोतवालांची भरती करण्याचं ठरवलेले, कोतवालांची भरती चालू आहे। आता तलाठ्यांची भरती केली, आता ही 2471 पद रिक्त आहेत आणि आपल्याला आता काय कळतंय की 1700+ पदांसाठी भरती येणार आहे। म्हणजे या पदात नक्कीच किमान वाढ होऊ शकते। म्हणजे 2400 पद तरी आपल्याला इथं जे आहेत तर ती किमान इथं बघायला मिळू शकतात तलाठी भरतीसाठीचे। जळगाव जिल्ह्या संदर्भातली जर पाहिलं तर मंजूर पद 659 आहेत। त्याच्यापैकी सेवारत म्हणजे कार्यरत 593 आहे। पेसा क्षेत्रातील 23 आहे, 18 आहेत। त्याच्यानंतर 61 पद आपल्याला इथं जे आहेत तर ते इथं रिक्त पाहायला मिळतात। आता इथं त्यांनी जे आहेत तर ते 71 आकडा दिलेला होता, आता इथंच 61 दिलेले, मे बी थोडी मिस्टेक झाली असेल, पण 61 घ्या किंवा 71 घ्या, तर एवढी पदं ही रिक्त आहेत। बघा, राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या तलाठ्यांवरील भार कमी होणार असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे। राज्यात गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेली ग्राम महसूल अधिकाऱ्यांची म्हणजे तलाठ्यांची 1700 पदं ही भरली जाणार आहेत। याच्याविषयीची माहिती खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी जे आहे तर ती दिलेली होती। यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना डिसेंबर अखेरीस ही आनंदाची बातमी जी आहे तर ती पाहायला मिळू शकते मित्रांनो। डिसेंबर अखेरीस ही जाहिरात येऊ शकते। आता या जाहिरातींसाठी अनेक कारण कारणीभूत असतात मित्रांनो, एक आकृती बंधाचा, रिक्त पदांचा आणि त्याच्यानंतर ज्या मनपाच्या निवडणुका ज्या आहेत तर त्या पण लागणार आहेत। तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून लवकरच ही जाहिरात आहे तर ती आपल्याला बघायला मिळू शकते। पेसा क्षेत्रातील देखील उमेदवारांची कोर्टात केस चालू होती, तर त्याचं पण जे आहेत तर त्या गोष्टी चालू आहेत। मागे देखील बातमी आली होती की 1700 पदांसाठी तलाठींची भरती प्रक्रिया ही सुरू केलेली आहे, तर हे देखील बातमी आहे। त्याच्यानंतर विधानसभेत देखील त्यांनी घोषणा केली होती की 1700 पदांची भरती जी आहे तर त्याची कारवाई जी आहे तर ती सुरू आहे मित्रांनो। तर या सगळ्या गोष्टी सुरू आहेत, त्यांच्या लेवलला सुरू आहेत। आपण आपल्या लेवलला आपला अभ्यास जो आहे तर तो सुरू ठेवूया मित्रांनो। जे कोणी उमेदवार असतील ज्यांना लाईव्ह स्वरूपाची बॅच नाही करायची, परंतु त्यांना रेकॉर्डेड मध्ये आताच्या सर्व आपली नुकतीच जी तलाठीची बॅच कंप्लीट झाली त्याचे लेक्चर्स पाहिजे असतील तर त्याची पण आपण एक सेपरेट बॅच लॉन्च केलेली की ज्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे मित्रांनो, सर्व लेक्चर्स आत्ताच अवेलेबल आहे। आता जर तुम्ही बॅच घेतली तर ही बॅच परिपूर्ण पद्धतीने कंप्लीट आपण जी आहे तर ती करून ठेवलेली आहे। ज्यांना लाईव्ह स्वरूपाची बॅच पाहिजे असेल ते लाईव्ह घेऊ शकतात किंवा ज्यांना रेकॉर्डेड मध्ये पाहिजे तर ते रेकॉर्डेड बॅच जे आहेत तर ते जॉईन करू शकतात। तलाठी भरतीचे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही हे चॅनल जॉईन करून ठेवा। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।